तुझ्यासारखा जोडीदार सापडायला भाग्य लागतं. तुला भेटले आणि स्वतःशीच नव्यानं ओळख झाली. तुझ्या सोबतच खऱ्या अर्थानं जगायला शिकले. ह्याच जन्मी काय, पुढच्या 7 जन्मात मला तूच माझ्या आयुष्याचा जोडीदार म्हणून हवायस. ऋतुलयांग झाली अदंग, फिरली नजर खुल्या रानात, आभाळानं छत तुझ्यासारखा जोडीदार सापडायला भाग्य लागतं. तुला भेटले आणि स्वतःशीच नव्यानं ओळख झाली. तुझ्या सोबतच खऱ्या अर्थानं जगायला शिकले. ह्याच जन्मी काय, पुढच्या 7 जन्मात मला तूच माझ्या आयुष्याचा जोडीदार म्हणून हवायस. ऋतुलयांग झाली अदंग, फिरली नजर खुल्या रानात, आभाळानं छत. मित्रांनो, आजचा व्हिडिओ तो एकदम कडक आणि जबरदस्त झालेला आहे. थोडं जरा स्किप न करता शेवटपर्यंत पहा. हा व्हिडिओ आपण अलाइट मिशनचा वापर करून बनवणार आहे आणि अलाइट मिशन आपल्याला टेलिग्राम चॅनलवरती भेटून जाईल. टेलिग्राम चॅनलची लिंक व्हिडिओच्या डिस्क्रिप्शनमध्ये मित्रांनो. तर सगळ्यात पहिल्यांदा आपल्याला व्हिडिओ क्रिएट करण्यासाठी आपल्याला अलाइट मिशन ॲप आहे तो ओपन करायचे. ओपन केल्यानंतर ना अशा प्रकारे इंटरफेस बघायला भेटेल. तर सगळ्यात पहिल्यांदा आपल्याला आहे ना आपली जी जीप फाईल आहे ना ती मटेरियलची एक्स्ट्रॅक्ट करून घ्यायची. त्या जीप फाईलमध्ये आपल्याला आहे ना 3 XML फाईल्स, त्यामध्ये आपल्याला जे रेडीमेड बेटमार्क आहे ना त्याची एक आणि जे आपलं साधं बेटमार्क आहे त्याची आणि शेक इफेक्टची ते 3 XML फाईल्स आणि 50 इमेजेस नंतर 4-5 ओव्हरलेज अशा प्रकारचे आपले XML फाईलमध्ये ऑल मटेरियल्स असणार आहे. तर आता XML फाईल तुम्हाला जर इम्पोर्ट करता येत नसेल तर ते सिम्पली ते टेम्पलेट्समध्ये जाऊन तुम्ही जो एक्सट्रॅक्ट केल्यानंतर ते अपलोडवरती क्लिक करायचे. तुम्हाला इथे डायरेक्ट जो XML फाईल्स आहेत ना ते सगळे दिसून जातील. त्या XML फाईलवरती क्लिक केल्या आपले जे बेटमार्क आहे ना ते इम्पोर्ट होऊन जाईल अशा प्रकारे. तर रेडीमेड बेटमार्कमध्ये फक्त आपल्याला इमेज चेंज करावं लागणार आहे. ते सगळं एडिट करावं लागणार आहे मित्रांनो आपल्याला स्वतः. तर ते एकदम सोपं आहे मित्रांनो. मी आता या व्हिडिओमध्ये शिकवणारच आहे अगदी 15 ते 20 मिनिटामध्ये. तर आता सगळ्यात पहिल्यांदा आपल्याला आहे ना इथे जी आपली 16.8 सेकंडची बीट आहे आणि या बीटवरती प्लस सेकंडवरती क्लिक करून मीडियावरती क्लिक करून आपला जो इमेज आहे ना तर त्याला सिलेक्ट करून या 2 नंबरच्या या ऑप्शनवरती क्लिक करून पुढच्या बीटवरती आल्यानंतर हे जे 4 नंबरचं ऑप्शन याच्यावरती क्लिक करून त्याचा एक्स्ट्रा भाग कट करून कोपऱ्यातल्या 3 डॉटवरती क्लिक करून फिल ऑप्शन एरियावरती क्लिक करायचं अशा प्रकारे. तर आता हे केल्यानंतर याला असं खाली खेचून घ्यायचं आहे. इथे ठेवल्यानंतर ना असं ठेवायचं मित्रांनो. त्यानंतर आता पुढची डबल बीट आहे ना इथे 19.5 सेकंडची या बीटवरती प्लस सेकंडवरती क्लिक करून मीडियावरती क्लिक करून इथे जे आपला जो दुसरा इमेज आहे त्याला सिलेक्ट करून पुढच्या बीटवरती जाऊन त्याचा एक्स्ट्रा भाग कट करून कोपऱ्यातल्या 3 डॉटवरती क्लिक करून फिल ऑप्शन एरियावरती क्लिक करून माइंड ट्रान्सफरमध्ये जायचं. इथे आपल्याला फोटोला असं ॲडजस्ट करून घ्यायचं आहे. तर अशा प्रकारे व्हिडिओच्या लास्टपर्यंत प्रत्येक बीटवरती वेगवेगळे इमेजेस असं ॲड करत जायचे आहेत. तर मी आता लगेचच ॲड करून घेतो. तर बघू शकता मित्रांनो मी व्हिडिओच्या लास्टपर्यंत अशा प्रकारे इमेजेस ॲड करून घेतलेले आहेत. तर मित्रांनो हा व्हिडिओ महत्त्वाचा आहे म्हणजे या व्हिडिओमध्ये एक पासवर्ड 2 स्टेपमध्ये सांगणार आहे मित्रांनो. तो पासवर्ड टाकल्यानंतरच आपली जी जी फाईल आहे ते एक्स्ट्रॅक्ट होईल. त्यामुळे तुम्हाला व्हिडिओ पूर्ण बघावा लागेल. तो पासवर्डसाठी 2 स्टेपमध्ये मी पासवर्ड बोलून दाखवणार आहे मित्रांनो. तर आता हे एवढं ॲड केल्यानंतर आपल्याला स्टार्टिंगला प्लस सेकंडवरती क्लिक करून मीडियावरती क्लिक करून आणि आपल्याला आणखी एकदा इमेज सिलेक्ट करून या ऑप्शनवरती क्लिक करायचं 2दा. त्यानंतर पहिल्या बीटवरती आल्यानंतर या 2 नंबरच्या ऑप्शन याच्यावरती क्लिक करून त्याला तिथपर्यंत वाढवायचं आहे. त्यानंतर मूव्ह अँड ट्रान्सफरमध्ये जाऊन त्याला एकदम असं वरती घ्यायचं मित्रांनो. फक्त डोक्याला थोडं टच व्हायला कमी राहावं असं एकदम वरती घेऊन या लेअरला असं खेचून एकदम खाली घ्यायचं आहे. तर अशा प्रकारे आपल्याला आहे ना त्या डबल बीटपर्यंत न्यायचं मित्रांनो. हे जे आता बघू शकता इथे सॉन्गची लेअर आहे. ह्या सॉन्गच्या लेअरवरती आपल्याला ही लेअर ठेवायची नाही. त्याच्या लेअरवरती आपल्याला साधी म्हणजे हे जे 2 लेअर्स आहेत ना रेक्टँगल राऊंडेड रेक्टँगल 1 आणि राऊंडेड रेक्टँगल 2 ह्या दोन्ही लेअरच्या मध्ये आपल्याला ही इमेज ठेवायची. तर अशा प्रकारे इझिली शॅडो इफेक्ट भेटून जाईल आपल्या इमेजला. तर अशा प्रकारे इझिली असं म्हणजे जेवढं आपल्याला जेवढे ग्रुप्स आहेत ना त्या सगळ्या ग्रुप्सवरती अशा प्रकारे आपल्याला इमेजेस ॲड करत जायचे आहेत वरती. तर आता लगेचच मी ॲड करून घेतो. तुमचा टाईम वाचवतो मित्रांनो मी. तर तुम्हालाच व्हिडिओ छोटं बघायला पासवर्ड तुम्हाला ओळखायला तर त्यामुळे मी पुढचं मी करून घेतो व्हिडिओ बंद करून. तर मी आता लगेचच करून घेतो मित्रांनो.
तर बघू शकता मित्रांनो, अशा प्रकारे 16.8 सेकंडची बीट आहे आणि या बीटपर्यंत आपल्याला हे असे इमेजेस ॲड करत जायचे आहेत वरचे. तर आता ते इमेज ॲड केल्यानंतर ना आता एकदम सिंपल पद्धत आहे, म्हणजे सिंपल प्रोसेस आहे मित्रांनो. आपल्याला ग्रुपमध्ये इमेजेस ॲड करायचे. तर त्यासाठी पहिल्या ग्रुपमध्येच आपल्याला इथे वेदांत एडिटिंग ग्रुप 1ची लेअर आहे, त्या लेअरमध्ये येऊन एडिट ग्रुपमध्ये जाऊन स्टार्टिंगला येऊन तशी ॲक्नवरती क्लिक करून मीडियावरती क्लिक करून आपला जो इमेज आहे ना त्याला सिलेक्ट करून या ग्रुपच्या लास्टला जाऊन इथे जे 2 नंबरचं ऑप्शन आहे याच्यावरती क्लिक करून आपल्याला त्याचा एक्स्ट्रा भाग वाढवून घ्यायचा. त्यानंतर एकदा बॅकवरती क्लिक करून या लेअरला असं सिलेक्ट करून खाली घ्यायचं आहे. त्या पहिल्याच्या लेअरच्या खाली घेऊन आपल्या फोटोच्या लेअरला सिलेक्ट करून मूव ट्रान्सफरमध्ये जाऊन 3 नंबरच्या ऑप्शनवरती क्लिक करून याची साईज आहे ना ती लहान करायची आहे. लहान केल्यानंतर ना आता 1 नंबरच्या ऑप्शनवरती क्लिक करून अशा प्रकारे बरोबर त्या चौकोनमध्ये ॲडजस्ट करून घ्यायचं आहे. तर तशा प्रकारे प्रत्येक ग्रुपवरती अशा प्रकारे इमेजेस आहेत ना ते रिप्लेस करत जायचे आहेत मित्रांनो. एकूण 6 ग्रुप असतील मित्रांनो, ते सगळे आहे ना रिप्लेस करून घ्यायचे आहेत. एकदम सिंपल पद्धत आहे मित्रांनो. तर अशा प्रकारे मी आता व्हिडिओच्या लास्टपर्यंत जेवढे देखील ग्रुप्स असतील ना त्या सगळ्या ग्रुप्सला असं इमेज ॲड करून घेतो. तर ते तुम्ही देखील करून घ्या. तर मित्रांनो बघू शकता आपण ग्रुपमध्ये इमेजेस ॲड करताना एकदा असा प्रॉब्लेम येऊ शकतो. तर या बीट आहे ना, ह्या बीटच्या पुढं जर ग्रुप गेलं तर डायरेक्ट इथनं आपल्याला कट करून टाकायचं त्याचा एक्स्ट्रा भाग. आणि जर ते ग्रुपच्या मध्ये म्हणजे पुढच्या बीटच्या अगोदरच ते ग्रुप असं बारकं झालं ना तर त्याला आपल्याला हे जे 2 नंबरचं ऑप्शन आहे याच्यावरती क्लिक करून आपल्याला पुढच्या बीटवरती येऊन तिथपर्यंत वाढवायचं आहे. तर अशा प्रकारेच पद्धत करायची मित्रांनो. एकदा होऊ शकतो, म्हणजे चुकून एकदा होऊ शकतं ते तसं. तर अशा प्रकारे बघू शकता हे लास्ट फोटो आहे ना ती राहिलेली आहे आपली. तर हे पण रिप्लेस करून टाकलेलीच आहे मित्रांनो. बघू शकता एकदम कडकमध्ये. तर आता आपल्याला आहे ना हे रिप्लेस केल्यानंतर ना आता स्टार्टिंगला यायचं आहे आपल्याला. तर इथे बघू शकता इथे डायरेक्ट काय शॉट झालं आहे. इथे म्हणजे इमेज ॲड करायची राहिली मित्रांनो. तर मित्रांनो आता इथे देखील इमेज ॲड करावे लागणार आहे मित्रांनो आपल्याला. इथे वेदांत एडिटिंग ग्रुप 6ची जी लेअर आहे त्या लेअरवरती सुद्धा आपल्याला स्टार्टिंगला येऊन प्लसच्या आयकॉनवरती क्लिक करून मीडियावरती क्लिक करून आपला जो इमेज आहे ना त्याला सिलेक्ट करून या ग्रुपच्या लास्टला जाऊन त्याचा एक्स्ट्रा भाग वाढवून मूव अँड ट्रान्सफरमध्ये जाऊन याची जी रोटेट आहे ना ती +5% येऊन आपल्याला थोडंसं झूम करायचं आहे मूव अँड ट्रान्सफरमधनं. 3 नंबरच्या ऑप्शनवरती क्लिक करून थोडंसं असं झूम करून 1 नंबरच्या ऑप्शनवरती क्लिक करून असं खाली घ्यायचं थोडंसं. तर त्यानंतर ना आता या लेअरला आपल्याला खाली घ्यायचं अशा प्रकारे. तर अशा प्रकारे इझिली बसून जाईल. बघू शकता आपला बरोबर त्याच्यामध्ये. तर ते आता बसले का नाही बघू शकता अशा प्रकारे. तर इथे बघू शकता बसलेलं आहे. तर आता थोडं ब्लॅक कावर दिसते तर कारण इथे आपल्याला शेक इफेक्टची लेअर आपण ॲड केली ना त्या लेअरला आपल्याला शेक इफेक्टच्या लेअरला असं ड्रॅग करून एकदम वरती घ्यायचे. एकदम वरती घेतल्यानंतर ना आता आपल्याला इझिली कळेल शेक इफेक्ट नंबर कुठे ॲड करायचे आहेत ते. तर एकदम सोपी पद्धत आहे. तर त्यासाठी बॅक येऊन शेक इफेक्टच्या प्रीसेटमध्ये जायचे. शेक इफेक्टच्या प्रीसेटमध्ये आल्यानंतर ना आपल्याला पहिल्या लेअरवरती क्लिक करून इफेक्ट्समध्ये जाऊन 3 डॉटवरती क्लिक करून कॉपी इफेक्ट्स करायचे. त्यानंतर ना बॅक येऊन आपल्या बेटमार्कच्या प्रीसेटमध्ये जायचं आहे आपल्या. त्यानंतर ना आता शेक इफेक्ट नंबर 1 जिथे लिहिलं आहे ना तिथे आपल्याला इफेक्ट पेस्ट करायचं आहे. जसं की आता पहिल्यांदा पहिल्या लेअरवरती शेक इफेक्ट नंबर 1 लिहिलं आहे. तर तशा प्रकारे आपल्याला त्या लेअरवरती आपल्याला इफेक्ट पेस्ट करायचे. तर इथे देखील तर बघू शकता इथे शेक इफेक्ट नंबर 1 लिहिलं आहे. त्याच्या खालची जी आपली फोटोची लेअर आहे ना तर फोटोच्या लेअरला सिलेक्ट करून इफेक्ट्समध्ये जाऊन 3 डॉटवरती क्लिक करून पेस्ट इफेक्ट्स करायचे. अशा प्रकारे व्हिडिओच्या लास्टपर्यंत जिथे शेक इफेक्ट नंबर 1 आहे ना तिथे पेस्ट करून घ्यायचं. तर मी लगेचच करून घेतो आता. तर बघू शकता मित्रांनो शेक इफेक्ट नंबर 1 ही लास्टची लेअर आहे. आता हे इथपर्यंत ॲड केल्यानंतर आपल्या शेक इफेक्टच्या प्रीसेटमध्ये जाऊन 2 नंबरच्या लेअरवरती क्लिक करून इफेक्ट्समध्ये जाऊन 3 डॉटवरती क्लिक करून कॉपी ऑल इफेक्ट्स करायचे. त्यानंतर आपल्या बेटमार्क प्रीसेटमध्ये जाऊन आता शेक इफेक्ट नंबर 2 जिथे लिहिलं आहे ना तिथे आपल्याला इफेक्ट पेस्ट करायचे. तर इथे बारक्या लेअरवरती काळजीपूर्वक बघायचं मित्रांनो. या बारक्या लेअरवरती लिहिलेलं आहे अशा प्रकारे. तर व्हिडिओच्या लास्टपर्यंत मी सगळ्या लेयर्सला असं पेस्ट करून घेतो शेक इफेक्ट नंबर 2च्या. तर ही लेअर लास्टच्या मित्रांनो एकदम लास्टची 2 शेक इफेक्ट नंबर 2चीच आहे मित्रांनो. तर अशा प्रकारे 2 नंबरचा इफेक्ट पेस्ट केल्यानंतर ना आता 3 नंबरचा 3 नंबरचा जो इफेक्ट आहे ना त्याला कॉपी करायचं. त्यानंतर ना आपल्या बेटमार्कमध्ये 3 नंबरच्या जागी पेस्ट करायचे. म्हणजे शेक इफेक्ट नंबर 3 जिथे लिहिलं आहे ना तिथे आपल्याला इफेक्ट पेस्ट करायचे. तर इथे बघू शकता अशा प्रकारे इथे लिहिलेलं आहे. तर अशा प्रकारे एकदम फास्टमध्ये काम होऊन जाईल. मी एकदम कडकमध्ये तुम्हाला देत असतो त्यामुळे आपल्या चॅनलला तेवढं सबस्क्राईब करून ठेवा. तर मी आता व्हिडिओच्या लास्टपर्यंत सगळे जे शेक इफेक्ट नंबर 3 आहे ना ते ॲड करत जातो म्हणजे ॲड करून घेतो.
तर बघू शकता मित्रांनो व्हिडिओच्या लास्टपर्यंत मी सगळे शेक इफेक्ट नंबर 3चे आहेत ना ते ॲड करून घेतलेले आहे. तर तशाच पद्धतीने सेम पद्धतीने आपल्याला शेक इफेक्ट नंबर 4चं करायचं. म्हणजे ह्या आपल्याला शेक इफेक्ट नंबर 4 कॉपी करून आपल्याला बेटमार्कमध्ये जाऊन आता जिथे जिथे शेक इफेक्ट नंबर 2 लिहिले आहे ना तिथे तिथे आपल्याला शेक इफेक्ट नंबर 4 जिथे लिहिलं आहे ना तिथे तिथे आपल्याला इफेक्ट पेस्ट करून टाकायचे. तर अशा प्रकारे इथे लिहिलेलं बघू शकता. तर मी आता लगेचच व्हिडिओचा लास्टपर्यंत करून घेतो. तर बघू शकता मित्रांनो मी व्हिडिओच्या लास्टपर्यंत सगळे जे शेक इफेक्ट नंबर 1, 2, 3, 4 आहेत ना ते चारही देखील पेस्ट करून घेतलेले. तर आता आपल्याला शेक इफेक्ट नंबरची काही देखील गरज नाही. तर त्यासाठी ह्या ग्रुपच्या लेअरला सिलेक्ट करून कोपऱ्यातल्या डिलीटच्या ऑप्शनवरनं डिलीट मारून टाकायचे. तर हे डिलीट केल्यानंतर बघू शकता इझिली एकदम कडकमध्ये असं दिसायला सुरुवात होईल. तर आता जर म्हणजे आता कडकमध्ये दिसायला सुरुवात होईल मित्रांनो. तर आता हे झाल्यानंतर आपल्याला स्टार्टिंगला वन प्लसच्या आयकॉनवरती क्लिक करून मीडियावरती क्लिक करून आपला जो ओव्हरले दिलेला आहे ना त्याला सिलेक्ट करून ॲड करायचं आहे. तर त्यासाठी आपल्याला आपले फोल्डर ओपन करून घ्यावे लागणार आहे. त्यानंतर हे जे 21 सेकंदाचं हे आहे ना तर ओव्हरलेला सिलेक्ट करून व्हिडिओच्या लास्टला जाऊन त्या लेअरला सिलेक्ट करून हे जे टाईमलाईनचं ऑप्शन आहे याच्यावरती क्लिक करून 4 नंबरच्या ऑप्शनवरती क्लिक करून त्याला तिथपर्यंत वाढवून घ्यायचे. मूव्हमेंट ट्रान्सफॉर्ममध्ये जाऊन थोडंसं झूम करायचं कारण ते साईडने थोडं दिसतंय. तर आता हे थोडंसं झूम केल्यानंतर ब्लँडिंग ऑप्शनमध्ये लाईटनवरती क्लिक करून इथे आपल्याला स्क्रीनवरती क्लिक करायचं. त्यानंतर ह्याची ऑपिसिटी तुम्हाला कमी करू वाटली कमी करू शकता नाहीतर फुल ठेवू शकता. तुमच्या हिशोबानं ठेवू शकता ते मित्रांनो. तर त्यानंतर ना आता आपल्याला आहे ना स्टार्टिंगला वन प्लसच्या आयकॉनवरती क्लिक करून मीडियावरती क्लिक करून आणखी एक मी ही ओव्हरली दिलेली आहे ही देखील आपल्याला ॲड करून घ्यायचं फक्त ग्रुपवरतीच मित्रांनो. तर आता इथे बघू शकता इथे 16.8 सेकंडची बीट आणि ह्या बीटवरती होऊन ह्या लेअरला सिलेक्ट करून ह्या टाईमलाईनच्या ऑप्शनवरती क्लिक करून 4 नंबरच्या ऑप्शनवरती क्लिक करून तिथपर्यंत वाढवून घ्यायचं. त्यानंतर ह्याचा व्हॉल्यूम आहे तो कम करायचे. तर तशाच पद्धतीने आपल्याला ब्लँडिंग ऑप्शनमध्ये लाईटनवरती क्लिक करून स्क्रीनवरती किंवा लाईटनवरतीच क्लिक करायचं. त्यानंतर ना आपल्याला याची साईज आहे ना ती थोडीशी वाढवायची. तर अशा प्रकारे इझिली एकदम कडकमध्ये ॲड होऊन जाईल. आणि जर समजा मित्रांनो तुमच्या ह्याच्यामध्ये तर त्याच्या अगोदर एकदम पहिल्यांदा कडकमध्ये पहिला पासवर्ड सांगतो मित्रांनो 180 तर वेट फॉर सेकंड पासवर्ड. आता तर सगळ्यात पहिल्यांदा आपल्याला जर तुमच्या बीटमार्क प्रोजेक्टमध्ये ते फॉन्ट आहे ना हे फॉन्ट म्हणजे टेक्स्ट म्हणजे हे आयफोनचे इमोजी किंवा हे फॉन्ट आहे ना हे जर वेगळं आला असेल तर तुम्ही इथं मराठी 47 मी मटेरियलमध्येच हा फॉन्ट दिलेला आहे मित्रांनो. हा फॉन्ट तुम्ही अलाइट मोशनमध्ये इम्पोर्ट करूनच मगच तुमचा जो XML फाईल आहे ना ती इम्पोर्ट करून घ्यायची मग इझिली येऊन जाईल. आणि इमोजी देखील तसंच आहे मित्रांनो. तर ते इमोजी iOS हा फॉन्ट मी दिलेला आहे त्याला अलाइट मोशनमध्ये इम्पोर्ट करूनच आपल्या ह्याला ओपन करायचे. जर तुमच्यामध्ये जर इथे सॉन्ग आहे ना तो जर सॉन्ग ब्लॉक दिसत असेल तर मी काळजी करण्याची काही गोष्ट नाही गरज नाही. तर कारण मित्रांनो मी मटेरियलमध्येच एक सॉन्ग देखील दिलेलं आहे मित्रांनो. तर ते कसं ॲड करायचं स्टार्टिंगला प्लसच्या आयकॉनवरती क्लिक करून ऑडिओवरती क्लिक करून तुम्ही इथे आपला जो सॉन्ग आहे ना तो ॲड करून घेऊ शकता. तर ते इझिली ॲड करून घेऊ शकता सांगण्याची काय गरज नाही मित्रांनो. तर ते तेवढं झाल्यानंतर ना आता एकदम कडकमध्ये दुसरा पासवर्ड सांगतोय 126.126 हा दुसरा पासवर्ड आहे मित्रांनो. त्या दोन्हीमध्ये एकही स्पेस न टाकता त्या XML फाईलला जी फाईल आहे ना ती एक्स्ट्रॅक्ट करताना टाकला ना मगच एक्स्ट्रॅक्ट होईल. जर स्पेस बेस दिला तर नाही मित्रांनो. 6 अंकी पासवर्ड विदाऊट स्पेस टाकायचे तर आरामशीरमध्ये इझिली होऊन जाईल. तर आता आपला व्हिडिओ तो बनवून रेडी होऊन जाईल. तर आता हा व्हिडिओ सेव्ह करण्यासाठी कोपऱ्यातलं जे शेअरचं ऑप्शन आहे याच्यावरती क्लिक करून एक्सपर्टवरती क्लिक करायचे. तर अशा प्रकारे आपला व्हिडिओ तो गॅलरीमध्ये सेव्हला सुरुवात होईल. तर आजच्या व्हिडिओमध्ये इतकाचा व्हिडिओ कसा वाटला कमेंट करून नक्की सांगा. जर तुम्हाला अशा प्रकारे इंस्टाग्राम ट्रेंडिंग किंवा अलाइट मशीनचे ट्युटोरियल्स किंवा आपले मॅरेज ॲनिव्हर्सरी आणि किंवा बर्थडे स्पेशल एडिटिंगचे ट्युटोरियल्स पाहिजे असतील तर या चॅनलला सबस्क्राईब करून घ्या. तर व्हिडिओ पुढच्या नवीन इंटरेस्टिंग होते. तर पुढचा व्हिडिओपर्यंत जय श्रीराम जय महाराष्ट्र.